हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी असं स्पेशल जेवण बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीचं. म्हणजे असं गावाकडच्या जेवणाची आठवण आली ना कधी कधी, तर मी इकडं पण बनवून घेत असते गावाकडच्या सारखं जेवण. तर आता बघा, माझ्या आवडतीची हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मी आणि अशी झटकून घेतली, त्याच्यात आळी वगैरे असती तर. आणि बघा मस्त अशी हिरवी आहे, गावाकडच्या सारखी तर नाही भेटत इकडं, पण आठवण आली तर आपल्याला म्हणजे इच्छा झाली तर इच्छा पूर्ण करून घ्यायची खाण्याची. तर इथं बघा मी झटकून घेतली मस्त आणि त्याच्यात 1 चम्मच मीठ टाकून आणि पाणी टाकून 5 मिनिट अशी पाण्यात बुडवून ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर इथे बघा पोंगे पण तळून घेतले मी. तर पोंगे आम्ही म्हणजे अशी एकखट्टी तळून ठेवतो पिशवीत भरून, जेवणाबरोबर लागतात म्हणून. मग 5-6 दिवस पाहायचं काम नसतं एकखट्ट्या तळून घेतले का. आणि इथे बघा आता 5 मिनिट झालेले आहेत. तर मी इथे आता ही भाजी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे चोळून घेते त्या मिठाच्या पाण्यानेच. आणि मग नंतर दुसऱ्या पाण्यात टाकून त्याने धुवून घेते स्वच्छ. तर इथे बघा किती पाणी खराब निघालेलं आहे. तर आता याच्यात मी पाणी टाकते आणि पाणी टाकून परत 1-2 वेळेस चोळून धुवून घेते अशी छान. आणि इकडून मोठ्या परातीत टाकून असं पाणी झरत ठेवते, म्हणजे त्याला जास्त पाणी सुटायला नको. तर बघा कसं पाणी झरलेलं आहे. आणि इथे बघा कढई, तर कढई तुम्ही परत म्हणसाल का एवढी काळी कढई, तर ही माझी जुनीच कढई आहे. तर त्याच्यात ते पोंगे तळले त्याच्यामुळे ती तशी झालेली आहे. तर पोंगे तळले आणि त्याच्यातच मी भाजी बनवली, म्हटलं नको हे करायला परत परत. तर इथे बघा मी तेल टाकलं थोडंसं आणि लसूण घेतला, तो चेंदून घेतला थोडासा, आणि लाल मिरची 5-6 त्या परतवून घेतल्या आणि मीठ टाकलं थोडंसं चवीनुसार. त्याच्यानंतर ही भाजी टाकून दिली त्याच्यात आणि भाजी मी परतवून घेतली, खालची वरी करून घेतली. त्याच्यावर मग नंतर झाकण ठेवून दिलं मी 10-1 मिनटं. तर इथे बघा माझी डाळ पण तयार झालेली आहे. डाळ भात पण बनवलेला आहे, ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी आणि डाळ भात. मस्त असं गावाकडच्या सारखं, म्हणजे एक फील येऊन जाते की गावाकडच्या सारखं जेवण आहे बुवा असं. तर इथे बघा भात पण लावलेला आहे मी. आणि इथं ज्वारीचं पीठ गाळून घेते. तर इथे मला जर समजा घाई जर असली किंवा भूक लागली तर मी आहे ना असं करून घेत असते कधी कधी, म्हणजे एकखट्टी सर्व पीठ गाळून जेवढ्या आपल्याला भाकरी करायच्या तेवढ्या आणि एकखट्टी असं गोळा बनवून घेत असते, म्हणजे मग पटकन भाकरी होऊन जातात. हर एक भाकरीच्या वेळेस पीठ चुरायचं काम नसतं. तर त्याच्यामुळं मी इथे एकजीव असा गोळा बनवून घेतला आणि मग जसं लागल तसं मी एका एका भाकरीचं तोडून त्याच्यातून आणि थोडंसं परत मळून घेत असते आणि मग भाकर बनवत असते. तर इथे बघा आता 10-1 मिनटं झाली आणि भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघा. तर आता याला छान असं परतवून घ्यायचं, ते सर्व पाणी आटेपर्यंत. तर याला परत 5 मिनिट जोरात गॅसवरती ठेवलं मी आणि मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे बघा, कोरडी. तर याच्यात मी थोडंसं परत वरतून तेल गरम करून घेतलं 1 उकळी आणि ते टाकून दिलं, म्हणजे वरतून असं तेल टाकलं ना तर खूप भारी लागते टेस्टला भाजी. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही टाकत, मग ते शेंगदाण्याचं कूट टाकलं का ते छान नाही लागत, म्हणजे चांगली नाही लागत भाजी. अशी करून बघा, म्हणजे एकदम अशी गावाला अशीच बनवतात. तर मला अशीच आवडते. तुम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच नाही टाकलं, जिरे मोहरी पण नाही टाकलं, फक्त मिरची आणि लसूण. तर मी आता तेल टाकून परत परतवून घेतली आणि मस्त अशी कोरडी झाली भाजी आणि मोकळी मोकळी पण झाली. तर बघा आता भाजी झालेली आहे तयार मस्त. बघा आहे का नाही गावाकडच्या सारखी, शेंगदाण्याचा कूट नाही, काहीच नाही. तर इथे बघा आता मी भाकरी करते. तर इथे मी असं एका एका भाकरीचं पीठ घेते काढून आणि ते परत थोडं थोडं पाणी लावून परत मळून घेते आणि भाकर मग थापून घेते, म्हणजे असं केलं ना पटपट भाकरी होऊन जातात. आणि माझ्या भाकरी एकदम अशा म्हणजे मोठ्या मोठ्याच असतात गावाकडच्या सारख्या.
छोट्या छोट्या नाही बनवत मी. आणि हातावरच्या पण येतात मला भाकरी, पण मग आता ते खायची सवय नाही राहिली ना, तर मी अशा थापूनच बनवते. हातावरच्या भाकरी थोड्या म्हणजे जाड येतात ना, तर त्याच्यामुळं मग मी अशा थापूनच बनवते आता, नाही तर पहिले हातावरच्याच बनवायची. तर आता बघा मस्त अशी मोठी भाकर झालेली आहे. बघा किती मोठी भाकरी केली मी. तर अशाच करते मी मोठ्या मोठ्या भाकरी. आणि अशी दोन्ही हाताने उचलून आल्हादी टाकली ना, तर असं मध्ये फुगा वगैरे नाही येत भाकरीला, नाही तर मग अशी फुगती मध्ये, तर मग ती पिवळी पिवळी पडती. असे जर दोन्ही हाताने आल्हादी टाकून घेतली तर मग छान अशी फुगती पण भाकर आपली. तर इथे बघा मी पाणी लावून घेतलं आणि पलटी मारून घेतली. तर बघा किती भारी भाकर झालेली आहे. तर आता मी मागची बाजू पूर्ण शेकून घेत असते, म्हणजे मागची बाजू पूर्ण शेकून घेतली ना, तर छान अशी फुगती भाकर. नाही तर चपातीसारखी पलटी मारत राहिलं का मग ती फुगत नाही. तर बघा आता मागची बाजू पूर्ण शेकलेली आहे, म्हणजे भाजलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी पलटी मारली आणि काठं पण असे आल्हादी टाकून द्यायची या बाजूनी पण, म्हणजे ते काठं आहे ना छान असे भाजून निघतात आणि मग मधोमध फुगायला सुरुवात होती. तर बघा कशी टम भाकर फुगलेली आहे. तर सर्व भाकरी माझ्या अशाच फुगल्या होत्या आणि फुगतात पण. बघा किती भारी झाली, मस्त अशी खरपूस भाकर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर इथे बघा माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि गावाकडच्या सारखंच मी जेवायला पण म्हणजे वाढून पण गावाकडच्या सारखंच घेते आज. मस्त अशी हातावर भाकर आणि त्याच्यावरती भाजी टाकून मस्त अशी जेवण करणार आहे मी आज. तर या मग जेवायला तुम्ही पण. खूप भारी झालेली आहे भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. तर बघा समीर असा लांब जाऊन माझा व्हिडिओ काढत होता, मी टी व्ही बघत होती तर, म्हणून मग मी तो पण व्हिडिओ टाकून दिला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.